श्री गजानन विजय ग्रंथ. श्रोते मंडळी, आपण मागच्या भागामध्ये 7वा अध्याय पूर्ण वाचून काढला होता. आता यानंतर आपण 8वा अध्याय घेणार आहोत. चला तर मग आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 8वा. प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बोते लिहून पाठवा. चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे वासुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनोरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पावमाते, हे तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी, त्याचे सांग करू हरी, सेवन ते कवण्यारीती. गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मतिमंद, कमलातील मकरंद, बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दरिद्रपदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी समर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दरिद्रयाचे मनीच्या मनी, जाती जिरोन मनोरथ. हे व्यवहारिक दृष्ट खरे, जरी परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याची पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एकदा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कन, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळीबाई, येऊन बेसली हे किले, जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी, अवघ्या सुखाची राखरांगोळी. इच्छा पायी होतसे क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथ. असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चराचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबूर झाली अभ्यंतात. तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उने उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबांनी पायरी आपली कधी सोडू नये. उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार देशमुखांचा, तुझ्यासारख्या नकट्यांचा नाही हे जानमनी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्यांच्या ऐकोनी भाषणा. पाटील खवळला मानसी, बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्क जाना, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू आज जा अकोल्यासी, तहसीलीत टप्पा द्या हा. ते ऐकोनी वदला महार, मीन हा टप्पा नेणार, देशमुखाचा आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पान जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हाऊ भाऊही तैसाच केला, मुठ वळूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहुनी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराची या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला
गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्यांच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. मोडला हात हे पाहून देशमुख ते संतोषले. वा छान गोष्ट झाली. आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी. समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आले किंचित. काट्याचेच होतात नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्यांची पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार. पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले. धाबे त्यांचे जनानले. तोंडचे पाणी पळाले झाला ती चिंतातूर. जे शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी. तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा. आबरूदाराचा अपमान वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला. तो एक विचार सुचला. श्री गजानन महाराजाला साकडे ते घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणार न कोणी आन राहिला या वऱ्हाडी. लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर. महाराज आला कठीण प्रसंग तो माझ्यावरी. महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला. माझे अहित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविन कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत. बेडी टाकून पायात ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथे चिरा. ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. आबरूदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या आबरूचा धरा समर्था एकाळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठभक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. तिथे भगवंताने भली आबरू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसवली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पानसाळी. देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे कराहो रक्षण. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवाचा तो चालला पूर्वनेत्रा वाटे हो. घरची मानसी चिंतातूर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले हे दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटला हृदय धरिले त्याचे सात्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐसी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ते ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अनुमात्र न कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघेजण एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट. सत्य परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवाकाराने सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर बेडीनं तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला.
तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले, ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तेलंगी विद्वान असती. कर्मठ वेदावरी प्रीती, परिधर्माचा लोभ चित्ती. राही ज्यांच्या विशेष, ते काही मिळेल म्हणून. समर्थाकडे आले जाण, तई होते पांघरून घेऊन. समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत. ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरासहित. अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची. डोईस बांधल्या शिलीची, किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी हृष्ट ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात, शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वशिष्ठ मूर्तिमंत, वेद म्हणण्या बसलासे. तेलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले. मुखवरी करण्या आपुले, भय मनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार. दीपाचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्रमनती आपल्या मनी, हा पिसा कशाचा महात्म्यांनी. चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा यांची, वार्तान उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची, हा जीवमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव, याला दुसरी उपमान ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणांना लागून, देते झाले दयाघन रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराज हे कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संताप्रत, उपाधीना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तिचे. गावीची ये उतरेला एक मळा सान्निध्याला. या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर, तेथे होते साचार. लिंबतरूची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालयासन्निध बसले. एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहावयासी या श्री शंकरासन्निध. हा भोलानाथ कर्पूर गौर, निळकंठ पार्वतीवर. हा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला, दे सावली करून. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षत्र झाला. राजा जाय जयास्तला, तीच होते राजधानी. महाराजांची बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत 10-20 गोसावी ते ठाया.
समर्थाचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जन्मोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकोर ऐशी क्षेत्रे पार पाहिली पायी फिरूनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे, महाराजही आमचे आहेत साप्रत बरोबर.